नमस्कार, आपण पाहत आहात प्रभास 24 न्यूज। दलित महासंघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी आज दिनांक 23 रोजी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली। जाफळे तालुका, पन्हाळा, पुसाळे तालुका, शाहूवाडी आणि गडहिंग्लज तालुक्यात झालेल्या अट्रॉसिटी गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने आरोपी मोकाटपणे फिरत आहेत। जिल्ह्यात दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। याला सर्वस्वी जबाबदार असे पोलीस प्रशासन आहे, अशी माहिती दलित महासंघाच्या पत्रकार परिषदेत प्राध्यापक अमोल महापुरे यांनी दिली। कोल्हापूर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु येथील दलित वंचित उपेक्षित वर्गाला रोज नव्या अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे आणि अत्याचार करणाऱ्याला पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे। सदर प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली। तसेच दिनांक 25 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। सदर पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब दबाडे, अशोकराव गायकवाड, प्राध्यापक अमोल महापुरे, अप्पासाहेब कांबळे, अनिल मिसाळ, ॲडव्होकेट रणजित कवाळे, महेश कांबळे, विकास तडाखे, तानाजी तडाखे, प्रमोद तडाखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रकरणामध्ये जे आरोपींना पाठीशी घालतात त्या पोलीस प्रशासनाचा आम्ही दलित महासंघाच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध करतोय। आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जी दिरंगाई पोलिसांनी लावलेली आहे त्या पोलिसांचं निलंबन या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत। येत्या 25 तारखेला ही मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडत आहोत।